देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कार्यक्रमाला संबोधित करावं. स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेब पाटील दानवे, आपले संघटन मंत्री विजयराव पुराणिक, युवा मोर्चाचे अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, आमदार संतोष पाटील दानवे, आमदार आकाश फोंडकर, आमदार नारायण कुचे, संजय कोडगे, प्रवीण दडके, आलोक दासंग, विक्रांत पाटील, अमोल जाधव, मुंबईचे अध्यक्ष मोहित कंबोज, उपमहापौर विजय अवताडे, सचिन झवेरी, भाऊराव देशमुख, मंचावर उपस्थित युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय जनता युवा मोर्चाच्या विजय लक्ष्य 2019 या आपल्या अभियानाच्या निमित्ताने आपण जी कार्यशाळा ठेवली ती कार्यशाळा संपन्न करण्याकरता आलेल्या सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आज दिवसभराची कार्यशाळा युवा मोर्चाने या ठिकाणी घेतली आणि विविध विषयांवरचं विवेचन या कार्यशाळेच्या निमित्ताने आपल्या समोर झालंय. रावसाहेबांनी आपल्याला अत्यंत महत्वाचा कानमंत्र दिला. येणारी निवडणूक ही संघटनेच्या जोरावर, संघटनेच्या ताकदीवर आणि संघटन कौशल्याच्या माध्यमातून आपल्याला जिंकायची आहे. आणि यामध्ये युवा मोर्चाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. कारण आपल्याला माहिती आहे की भारताच्या मतदार यादीमध्ये दरवर्षी कोट्यावधी तरुणांचा भरणा होतो. भारत हा एक अत्यंत युवा देश आहे. आपल्या देशाचं सरासरी वय या 27 वर्ष आहे. त्यामुळे या देशाच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात युवा मतदार हे सातत्याने येत असतात. आणि भारताची पुढची दशा आणि दिशा हे ठरवण्याचं काम हा युवा मतदारच या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये करणार आहे. आणि म्हणून जो पक्ष, ज्या पक्षाची युवा आघाडी या युवा मतदारापर्यंत पोहोचेल त्याला आपले ध्येय धोरण सांगू शकेल, आपण केलेलं कार्य सांगू शकेल आणि त्याला वोटर बूथ पर्यंत नेऊ शकेल, तोच पक्ष खऱ्या अर्थानं विजयी होणार आहे. आणि आपण जर बघितलं तर आज गेल्या 4-4.5 वर्षाच्या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात चाललेल्या सरकारमध्ये ज्या प्रकारचं प्रचंड कार्य झालंय, आपण ताठ मानेनं आपल्या मतदारापुढे जाऊ शकतो आणि त्याला भारताच्या विकासाची गाथा ही त्याच्यापर्यंत पोहोचवू शकतो. आणि या नवमतदारासहित सर्व मतदारांना भारतीय जनता पक्षाकडे आपण निश्चितपणे आकृष्ट करू शकतो. खर तर आताच 3 राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुका झाल्यानंतर काही लोकांना पिसं फुटली आहेत, काही लोक हवेत उडतायत, काही लोकांना असं वाटतं की जगच आपण जिंकलाय. पण खरं तर या राज्यांच्या निवडणुकांचं विश्लेषण आपण जर केलं, मला जर तुम्ही विचाराल तर आता तर या राज्यांमध्ये लोकसभेमध्ये मागच्या वेळेस एवढे किंवा त्यापेक्षा अधिक लोक निवडून येतील यापेक्षा याबद्दल माझ्या मनात कुठली शंका सुरू नाही. मध्य प्रदेश सारख्या राज्यामध्ये 15 वर्ष सरकार चालवल्यानंतर खरं तर मी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो. 15 वर्ष सरकार चालवल्यानंतर देखील मध्य प्रदेशमध्ये आपली अर्थमॅटिक हार झाली असेल, आपलं जे गणित आहे ते सीटांमध्ये कदाचित आपली हार दाखवत असेल,
पण खऱ्या अर्थानं 15 वर्षाचं सरकार चालवल्यानंतर देखील काँग्रेस पक्षापेक्षा जास्त मतं मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाला मिळाली. आणि कधी कधी दैवही महत्वाचं असतं. आपल्या 15-20 जागा इतक्या कमी मतानं त्या ठिकाणी पडल्या आणि त्यामुळे आपलं सरकार येऊ शकलं नाही. पण आजपर्यंत जर आपण बघितलं, 15 वर्षानंतर एखाद्या सरकारमध्ये ज्यावेळेस लोक निवडणुकीला सामोरं जातात, धुळधाड झालेली आपण बघतो. पण या ठिकाणी मात्र तसं झालेलं नाही. ज्या राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाच्या 25-30 जागा देखील येणार नाहीत असं सांगितलं जात होतं, त्या राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या मतांमध्ये 0.5% देखील कमी फरक आहे. 0.5% देखील कमी. आणि कुठलं राजस्थान आहे ज्या राजस्थानने गेल्या 25 वर्षामध्ये, आपण जर निवडणुकीचा इतिहास बघितला तर राजस्थानमध्ये दर 5 वर्षानं सरकार बदलतं आणि बदलत असताना जे येतं सरकार त्याला भरभरून मिळतं आणि जे जातं त्याची धुळधाड होते. परंतु काँग्रेस पक्षाला 100 जागा देखील मिळवता आल्या नाहीत. 99 वर त्यांची गाडी अडकली आणि ज्या भारतीय जनता पक्षाला 50 जागा 25 जागा लोक देत होते, 73 जागांपर्यंत आपण पोहोचलो आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला मतं त्या ठिकाणी मिळाली. आणि आता या सगळ्या राज्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी मोदीजी मतं मागायला जातील, तिथे जेवढ्या लोकांनी सर्वे केले, मी अनेकांची चर्चा केली, त्यातला प्रत्येक जण मला सांगत होता की एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की आम्ही सर्वे करतोय. काही लोक म्हणतात आम्ही भाजपला देऊ, काही लोक म्हणतात काँग्रेसला देऊ. पण जेव्हा लोकसभेचा आम्ही विचारतो त्यावेळेस जे म्हणतात आम्ही काँग्रेसला देऊ तेही म्हणतात की लोकसभेत मात्र आम्ही मोदींना मतदान करणार आहोत. म्हणून हे जे अंगाला पिसं लावून आता उडण्याचा प्रयत्न करतायत, यांना कुठेही लोकसभेमध्ये 100 जागा देखील मिळणार नाहीत, हे आपण लक्षात ठेवा. पुन्हा एकदा या देशामधली जनता ही माननीय मोदी साहेबांवर पूर्ण विश्वास दाखवून आपल्याला पुन्हा भारताची जबाबदारी भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या खांद्यावर टाकेल, याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही. पण हे सगळं करत असताना एक मोठी लढाई आपल्याला लढायची. वातावरण चांगलं आहे, मोदीजींनी चांगलं काम केलंय, अतिशय प्रामाणिकपणे देशाकरता आपल्या जीवनाचा क्षण रक्ताचा कण त्यांनी झिजवलाय. हे सगळं जरी खरं असलं तरी देखील या सर्व श्रमाला मतांमध्ये रूपांतरित करण्याचं उपकरण ही भारतीय जनता पक्षाची संघटना आहे. आणि जोपर्यंत हे उपकरण योग्य प्रकारे काम करणार नाही तोपर्यंत ही सगळी मेहनत मतांमध्ये रूपांतरित होणार नाही. आज बघा, आपण जर बघितलं